किधर का भाई ना किधर का बादशाह। जो दोस्ती करेगा उसके लिए नायक और जो नड़ेगा उसके लिए खलनायक। जय शिवराम मित्रांनो, आशिष कडू एडिटिंग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी वाढदिवस बॅनर एडिटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। खूप दिवस झाले वाढदिवसाबद्दल एक व्हिडिओ आला नव्हता, त्यामुळे आज तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आपल्या चॅनलवर एडिटिंग संबंधी असेच व्हिडिओ आपण आणत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण मटेरियल वापरले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तसेच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आपले मटेरियल ते सोडत असतो, त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा। तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओ एडिट करण्यास सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण काइनमास्टर ॲप ओपन करून घेऊया। ॲप ओपन केल्यानंतर प्लसवर जायचं आहे। 16:9च्या रेशोमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपण पहिले बॅकग्राऊंड घेऊन या व्हिडिओत आपण 3 बॅकग्राऊंड वापरले, तिन्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। पहिले आपण हे बॅकग्राऊंड एक घेतलेला आहे, तिन्ही बॅकग्राऊंड आपण इथे ॲड करून घेऊ। पहिले सेकंड हे वापरला आहे आणि तिसरं हे 3 बॅकग्राऊंड आपण वापरलेले आहे। त्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि ज्याचा बर्थडे आहे त्याचा फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मधात सेट करायचा आहे। त्यानंतर व्हिडिओला नेट ऑफ करून घेऊ। त्यानंतर व्हिडिओला थोडं समोर सरकवायचं आहे, फोटोवर क्लिक करायचं आहे, थोडं समोर सरकून इथे जे चाबीसारखं आयकॉन दिसतं याच्यावर क्लिक करून इथं प्लस करायचं आहे आणि फोटोला साईडला सरकून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे ते जे बाणाचं कैचीच्या बाजूचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून ह्या 2 रेषावर क्लिक करायचं आहे, म्हणजे मागचं बॅकग्राऊंड हलणार नाही। पुन्हा फोटोवर क्लिक करून हे जे खालचं बेडशीट आणि दिसत आहे ते ऑन करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ घेऊन देतो। त्यानंतर पुन्हा लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे। इथे एक ॲनिमेशन टेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे। ॲनिमेशन टेक्स्ट कसे बनवायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। ची ब्लाइंडिंग स्क्रीन करायची आहे, खाली जायचं आहे, ब्लाइंडिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे, इथून स्क्रीन करायचं आहे। अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि हा वाला एक ब्रश इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे याला या 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचं आहे आणि याला इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो ॲनिमेशन टेक्स्ट आहे हा बरोबर ह्या ब्रशवर सेट करायचा अशा प्रकारे। ब्रशला फेड ॲनिमेशन द्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर इथून एक्स्ट्रा बार आपण ट्रिम करून घेऊया। याचं जे आउट ॲनिमेशन आहे ते आपल्याला फेड देऊन द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला लेअरवरून जो मीडियावर जाऊन त्यानंतर पुन्हा एक टेक्स्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे। याची ब्लाइंडिंग स्क्रीन
अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. त्यानंतर या बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आहे तिथे आणि कलर ॲडजस्टमेंटमधून याची ब्राईटनेस थोडी कमी करून घ्यायची आहे. याला अशा प्रकारे इथे सेट करायचा. ठीक आहे. त्यानंतर साईडनं आपल्याला ज्याचा बड्डे त्याचा फोटो आपण ॲड करून घ्या. याला ॲनिमेशन स्केल डाऊन देऊ आपण. आणि हा जो टेक्स्ट ॲनिमेशनचा व्हिडिओ आहे त्याला पण ॲनिमेशन स्केल डाऊन द्यायचा आहे. आणि ते अशा प्रकारे दिसून आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पॉवर आपल्याला इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. त्यानंतर याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. याची लेंथ थोडी वाढवून देऊ आपण 22 सेकंद. त्यानंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला मी एक गाडीचा PNG दिलेला आहे हा, तो तुम्हाला इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. गाडीला इन ॲनिमेशन साईड लेफ्ट नाही तर राईट द्यायचा आहे. अशा प्रकारे साईड राईटचं ॲनिमेशन देऊन अशा प्रकारे गाडी ॲड झाल्यानंतर इथे एक आपल्याला लाईटचा PNG द्यायचा आहे. याची ब्लाइंडिंग स्क्रीन करून घ्यायची आणि बरोबर लाईटवर सेट करून घ्यायचं. म्हणजे अशी गाडी इथं स्टॉप झाल्यावर लाईट ऑन होऊन जाईल. आणि इथेच आपल्याला ज्याचा बड्डे आहे त्याचा फोटो ॲड करून घ्यायचा. ह्याला ॲनिमेशन स्केल डाऊनच द्यायचा आहे. त्यानंतर तो ब्रश जो मी दिलेला आधी वापरला होता तोच ब्रश आपल्याला इथे डबल ॲड करायचा आहे. अशा प्रकारे इथे हा ब्रश ॲड करायचा आहे. आता इन ॲनिमेशन फेड द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे आपल्याला शीट तुम्ही नाव पण बनवू शकता. असे ॲनिमेशन ते टेक्स्ट कसे बनवायचे याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे. याच्या पहिले व्हिडिओ आपण सोडलेला आहे चॅनलवर आपल्या. तो पाहायला नसेल तर जाऊन आपल्या मागचे व्हिडिओ बघून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्याला इन ॲनिमेशन स्केल डाऊन द्यायचा आपल्याला. त्यानंतर हे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे इथे आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. ह्याला इन ॲनिमेशन स्केल डाऊन देऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर खाली शुभेच्छू सर्व मित्रपरिवाराचा एक आपण हे लावून देऊया. ठीक आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं तयार झाला. त्यानंतर या व्हिडिओला आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे. पुन्हा नवीन प्रोजेक्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनलेला आहे तो. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे. सॉन्ग ॲड करून घेतलं आहे. त्यानंतर इथे व्हिडिओला स्टॉप करायचा आहे. व्हिडिओवर क्लिक करायचा आहे. कैचीवर जायचं आहे. स्लॅप टू प्ले करायचा आहे. पुन्हा व्हिडिओ प्ले करायचा आहे. आणि हा फोटो जिथं आपले हे होतात तिथे व्हिडिओला स्टॉप करायचा आहे. आणि इथे स्लॅप टू प्ले करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यावर क्लिक करायचा आहे आणि चॅनल स्पीडी रॅपमधला हा पहिला इफेक्ट आपण देऊन देऊया. त्यानंतर इथे पण रिपिटेशनमधला. ठीक आहे. आता व्हिडिओ प्ले करून बघूया. अशा प्रकारे आपला कडक व्हिडिओ तयार झालेला आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांसोबत शेअर करा.